Cancer Healer Center, a new beginning. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदे यांचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही. ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी हा एकनाथ शिंदे हजर असतो. शिंदेंचं वक्तव्य. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्याची माहिती. अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधील एकही आमदार नाही. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. आदिती तटकरे जिल्हाधिकारी उपस्थित. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही. शिवसेना आमदारांची अजित पवार यांच्यावर नाराजी. मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार अशी माहिती. आमदार भरत गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. अजित पवारांच्या कार्यालयाने बैठकीचं निमंत्रण न दिल्याचा दावा फेटाळला. रायगडावरील कार्यक्रमाला गेल्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नाही. बैठकीला जाणार नसल्याची आधीच कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली होती. भरत गोगावलेंची TV9 मराठीला माहिती. नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून केवळ मंत्र्यांना निमंत्रण. आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. लाडका भाऊ आनंदाचा शिधासारख्या योजना करताना महायुतीचं सरकार होतं. मग शिंदेने सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेनी आवाज उठवावा. संजय राऊतांचा निशाणा. पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत नेमणूक असतानाही पालक सचिव आपापल्या जिल्ह्यांमध्ये न गेल्यामुळे मुख्यमंत्री नाराज. नाशिक नियोजन बैठकीमध्ये सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जास्त संख्येने शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दम. 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन. राहुल सोलापूरकरच्या विरोधामध्ये वंचित रिपाई खराद गट आक्रमक. पोलिसांच्या नोटिशीनंतरही सोलापूरकरच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन. अटक करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. परळी हायजॅक होतोय. पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं. आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम. आमदार सुरेश धस यांचा टोला. धनंजय मुंडेंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. अंजली दमानिया मागणीवर ठाम. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फरार करण्यात पोलिसांचा सहभाग. नव्या CCTVवरून दमानियांना शंका. पोलिसांकडून नीट चौकशी होत नाही असा आरोप. बीड जिल्ह्यामध्ये आणखी 127 शस्त्र परवाने जप्त. आतापर्यंत 310 शस्त्र परवाने धारकांना दणका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क. ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची 5 तासापासून ACB चौकशी. मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ACB कडून नोटीस. 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात. कॉपी बहादरांवर बोर्डाची करडी नजर. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा. मुख्यमंत्र्यांचे आदेश. संसद परिसरामध्ये महाविकास आघाडी खासदारांचं सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन. सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ न दिल्यामुळे खासदार आक्रमक. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे. नव्याने गाभारा बांधकामासाठी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू. पुजारी मंडळाचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना 5240 सह्यांचं निवेदन. 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याचा आज शेवटचा दिवस. जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत अद्याप BCCIकडून कोणतेही अपडेट्स नाही. Cancer Healer Center, a new beginning.